रोज आम्हाला इथून या पाण्यातून जायला लागतं आहे. इथून जायला जागा नाही आहे. सतत ग्रामपंचायतमध्ये तक्रारी करून सुद्धा इथे काम झालं नाही. इथून आम्हाला जायला खूप त्रास होतो, कारण की पाणी साचलेलं आहे. मुलं सर्व एकत्र आले ना तर आम्हाला तिथे लाईन यायला लागतो, त्यामुळे मला खूप त्रास होतो त्याला. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पोस्ट ऑफिस समोरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. तुंबलेल्या गटारांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि ढबकी निर्माण झाली होती. यामुळे नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. निसरड्या रस्त्यावरून जाताना अपघाताची भीतीही निर्माण झाली होती. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा नेरळ ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. प्रशासक आणि ग्रामसेवकांचेही लक्ष वेधण्यात आलं. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार तक्रारी करूनही रस्त्याची समस्या कायम राहिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना धोकादायक परिस्थितीतूनच मार्ग काढावा लागत होता. अखेर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्या सुनीता मोरे यांच्याकडे हा प्रश्न मांडला. समस्येचं गांभीर्य लक्षात घेत सुनीता मोरे यांनी तातडीने पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने तुंबलेली गटारं साफ करण्यात आली आणि पाण्याचा निचरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. तसंच रस्त्यावर माती आणि खडी टाकून तो समतल करण्यात आला. दरम्यान ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटला नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नागरिकांच्या समस्येची दखल घेत तातडीने काम करून दाखवल्याबद्दल सुनीता मोरे आणि या कामात सहकार्य करणाऱ्या सर्वांचं परिसरातून कौतुक होत आहे. आज इथे भरपूर दिवस झालेले आहे. 3-4 महिने झाले पावसापासून इथे खड्डा होता. तसेच रेल्वेचे गटार सुद्धा इथंशी बंदिस्त होते, ते आता खोलण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि काही पालकांच्या आम्हाला तक्रारी येत होत्या की आमची मुलं शाळेमध्ये जातात, त्यावेळेला त्यांना 1.5 ते 2 फूट पाण्यामधून जावं लागत होतं. तर गटाराच्या शेजारून जाताना त्यांची दुर्घटना होण्याचा पण संभव होता. त्यामुळे आमच्या लक्षामध्ये आले. ज्या वेळेला मी 15 ऑगस्टला या रस्त्याने आली त्यावेळेला मी स्वतः हा रस्ता बघितला आणि त्वरित मी बोलली की मी इथून काम करून घेईल आणि आता हे काम करून घेत आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.